ही आहे आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेली एक खास पारंपरिक चव. पण यामध्ये एक अशी छोटी ट्रिक आहे जी मिरचीला देईल अप्रतिम चव आणि खमंगपणा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी दही मिरची जी एकदा करून पाहिली तर रोजच्या जेवणाची चवच बदलून जाईल. पण ती खास पद्धत काय आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ थोडा देखील अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, म्हणजे तुमची पण अशी झणझणीत अशी रेसिपी बनणार आहे. अगदी साधी, सोपी, झटपट बनणारी रेसिपी आहे. घरामध्ये तुम्हाला जर काही भाजीला नसेल, तर तुम्ही ही झणझणीत भाजी बनवू शकतात. रोज-रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर ही भाजी नक्की बनवून खा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सर्वात सिक्रेट एक टिप सांगणार आहे. त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही. तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप धने घालायचे आहेत. धने चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धने भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ही दही मिरची बनवून दाखवणार आहे. जसं की म्हणजे माझी आजी बनवायची. माझी आई बनवायची, नंतर आजीच्या पद्धतीनेच माझी आई बनवायची आणि माझी आई आजी बनवायची की नाही अगदी त्याच पद्धतीने मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे. आता नंतर याच्यामध्ये अर्धा कप इतके काराळे घालायचे आहेत. नंतर काराळे थोडेसे आपले काही सेकंद परतून घ्यायचे. नंतर अर्धा कप काराळे घातले की अर्धा कप आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे सफेद तीळ घालायचे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजीला धने, काराळे आणि तीळ वापरून ही कुठली भाजी बनवणार आहात? तर दही मिरची बनवण्यासाठी ना माझी आजी, आई याच पद्धतीने दही मिरची बनवायची. अगदी तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर धने, तीळ आणि काराळे काढून घेतले. ते थंड होण्यासाठी एका डिशमध्ये म्हणजे पसरट ताटामध्ये काढून ठेवले. नंतर 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. खमंग असे त्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही एकदा ना ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्ही एकदा जर खाल्ली ना, तर मी सांगते तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाहीत. नंतर आपल्याला इथं 15 ते 20 मिरच्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला ही भाजी किती तिखट बनवायची आहे, म्हणजे किती प्रमाणात तिखट करायची आहे त्यानुसार तुम्ही मिरची वाढवू शकतात किंवा कमी जास्त करू शकतात. आता मिरचीमध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तेल घालायचं आणि तेल टाकलं की मिरची ही उडून पोळण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट म्हणजे त्याच्यात आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर मिरचीनं अजिबात उडत नाही आणि पोळण्याची भीती नाही. आणि चांगली मिरची खमंग अशी भाजून घेतली मिरचीला डाग पडेपर्यंत. नंतर मिरची आपण एका डिशमध्ये काढून घेतली. नंतर मध्यम आकाराचे बघा 2 कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतले. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घातलं आणि कांदा हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. आता कांदा भाजताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी सुद्धा चालेल, म्हणजे पटकन कांदा भाजला जातो. आता कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये. नंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. नंतर चांगलं परतून घ्यायचं. आता कांदा आणि लसूण चांगला परतलेला आहे, कलर चेंज झालेला आहे. आता लसूण आणि कांदा हा आपल्याला एका डिशमध्ये, मिरची ज्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्या डिशमध्ये मी काढून घेते. तोपर्यंत इकडं बघा आपलं तीळ, कारळे आणि धने थंड झालेले आहेत. आता मिरची आणि शेंगदाणे, कांदा थंड होईपर्यंत आपल्याला हे तीळ, कारळे आणि धने हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे एकत्रच म्हणजे काढताना एकत्रच काढायचे आहेत आणि एकत्र बारीक करून घ्यायचे आहेत. ते पटकन बारीक होतात. एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. आता हे बघा मिक्सरला बारीक याचं वाटण म्हणजे करून घेतलेलं आहे. ते एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि तीळ, कारळे, धने याच्यात शेंगदाणे बारीक करायला अजिबात घेऊ नका.
कारण तीळ आणि कारळे हे बारीक असतात आकाराने, तर ते बारीक होणार नाहीत. शेंगदाणे बारीक करून नंतर तीळ कारळ्याच्याच मिश्रणमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या भाजलेल्या आणि कांदा काढून घ्यायचा आणि थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. एकदम बारीक अशी पेस्ट करू नका, एकदम फाईन पेस्ट करायची नाही. अगदी बघा असं थोडंसं जाडसर असं हे वाटण बनवायचं आहे मिरचीचं. तर बारीक असं वाटण मिक्सरमध्ये मी केलेलं आहे. नंतर आता चला आपल्याला गॅसकडे वळायचं आहे. चला गॅसकडे वळूया. गॅसवर बघा पॅन गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये 1-2 पळ्या इतकं तेल घातलं, थोडेसे जिरे घातले आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं होतं की नाही, तर ते याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट चांगलं हे तेलामध्ये परतून घ्यायचं. जास्त बारीक हे वाटण तुम्ही बनवू नका, नाही तर मग एकदम असं तण जे आपण म्हणजे दही मिरची बनवणार आहोत की नाही, तर ती एकदम अशी पिठल्यासारखी होईल, मग ती खायला चविष्ट चवदार लागणार नाही. या पद्धतीने थोडंसं जाडसरच आबडदोबडच मिरची थोडी बारीक करून घ्यायची आहे आणि कांदा. नंतर जे आपण तीळ, शेंगदाणे, कारळे, धण्याचं जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि नंतर परतून घ्यायचं. नंतर इथं घालायचं आहे आपल्याला मोठ्या वाटीने 1 वाटी इतकं दही घालायचं आहे. आता हे दही थोडंसं आंबट आहे. आता दही मिरची बनवायची असेल ना, तर आपल्याला दही हे आंबटच वापरायचं आहे. आता जास्त पण नाही आंबट, पण मध्यम असं आपल्याला दही हवं आहे, थोडंसं आंबटपणा असलेलं. नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर प्रवासात किंवा कोणी ड्युटीला वगैरे जाणार असेल किंवा असं तुम्हाला बाहेरगावी जर जायचं असेल ना, तर आता याच्यामध्ये मी बघा मटकीची डाळ घातलेली आहे. आता इथं तुम्ही तुरीची, मुगाची किंवा चवळीची, तुम्ही कुठलीही डाळ किंवा हरभऱ्याची वापरू शकतात आणि हे थोडंसं 2-3 मिनिट किंवा 5 मिनिट शिजवून घ्यायचं. तर हे तुम्ही प्रवासामध्ये किंवा गावाला जाताना किंवा असं बाहेरगावी कुठं जाताना ना, किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी ही घट्ट भाजी अशी म्हणजे ही दही मिरची तयार झालेली आहे, ही तुम्ही देऊ शकतात. पण आता मला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे थोडीशी पातळ भाजी करायची आहे, ही दही मिरची पातळ करायची आहे. तर मी थोडंसं नंतर 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परत ही भाजी आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे, जास्त पण नाही. आणि यातली तुम्हाला एक टिप्स सांगते मी, ही डाळ थोडीशी कच्ची ठेवायची आहे, जास्त शिजवून घ्यायची नाही. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. 8-10 मिनिट झालेला आहे आणि इथं आपली दही मिरची मस्त अशी शिजलेली आहे आणि त्याला बघा वरती असं तेल पण थोडंसं सुटलेलं तुम्हाला दिसत असेल पॅनच्या साईडने. एकदम अशी चमचमीत आणि झणझणीत अशी इथं आपली दही मिरची छान अशी तयार झालेली आहे बघा. काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे कधी ही दही मिरची या पद्धतीने बनवून खाल्लेली आहे की नाही? ज्यांनी ही दही मिरची या पद्धतीने बनवलेली आहे की नाही तीळ आणि कारळे घालून, तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणी बनवून खाल्लेली आहे तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपली इथं चमचमीत अशी दही मिरची तयार झालेली आहे. एकदा नक्की या पद्धतीने दही मिरची बनवून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. मला खात्री आहे तुम्ही एकदा जर बनवली तर आठवड्यातून 4 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.